नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. भारतीय जनता पक्षाचे काही नेते आपल्या ताटात आलेलं अन्न विषारी कसं होईल आणि हाती तोंडी आलेला घास निघून कसा जाईल याची व्यवस्था पाहतायत की काय, असा प्रश्न मला पडतो. होय, मी पुन्हा बोलतोय. भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार ज्यांचा नगरमधून नुकताच पराभव झाला त्या सुजय विखेंच्या विषयावर. सुजय विखे यांचे तीखे बोल भाजपसाठी अडचणीचे ठरणार आहे. खरं तर सत्तेचा उन्माद, सत्तेचा मस्ती एवढी प्रचंड असते की माणसांच्या तोंडून अनेक चुकीच्या गोष्टी बाहेर पडू लागतात. सुजय विखेंचं तसंच होतंय असं वाटतंय. सुजय विखेंनी लोकसभा निवडणुकीतही निलेश लंके यांच्या विरोधात बोलून अशीच घाण केली होती आणि निलेश लंकेला सामान्य माणसाला अगदीच कपदार्थ समजणे, आपल्या लेखी कुणाचीही किंमत नाही असं समजून वावरणे, सरंजामशाही थाटात वावरणे हे सुजय विखेंना अडचणीचं ठरलं. सुजय विखेंचा पराभव हा भाजपसाठी जितका घातक ठरला तितकाच तो त्यांच्या राजकारणासाठीही घातकच ठरलेला आहे. म्हणजे आपण खूप ग्रेट आहोत, आपण खूप मोठे आहोत, आपल्यापेक्षा कोणी मोठं नाही आणि समोर आलेला माणूस चिल्लर छाप आहे, या स्वरूपाचं वर्तन सुजय विखेंना मारक ठरलेलं आहे. कारण या माणसांची प्रतिमा लोकांच्या मध्ये चांगली नसते. 4-2 रुपये जवळ आहेत, लोकांना देता येतात, तोपर्यंत लोक आपल्या मागे पुढे फिरत राहतील असं वाटतं. सुजय विखेंनी ज्या पद्धतीने रिॲक्शन दिल्यात ना, त्या त्यांच्या राजकीय करिअरसाठी आणि विखेंच्या राजकीय करिअरसाठी अडचणीच्या ठरणार आहे. निलेश लंकेच्या वरती बोलून ते गप्प बसलेले नाहीयेत. यावेळेला संगमनेर मधून लढायचं आहे म्हणून थोरात विखेंचा व्यक्तिगत वाद त्यांनी व्यासपीठावर आणला, तो भाजपच्या. मुळात भाजप या स्वरूपाच्या घाणेरड्या प्रतिक्रिया देतो का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सुजय विखेंचे कट्टर समर्थक ज्यांचा भाजपशी काहीही संबंध नाही आणि असेल तर अशा भाजपशी लोकांनीही संबंध ठेवू नयेत. वसंतराव देशमुखांनी ज्या स्वरूपाची वाक्य बोललीत तीच मुळात चुकीची आहेत, मुळातच चुकीची आहे. वसंतराव देशमुख हे कट्टर विखे समर्थक आणि त्यांनी त्यांच्या बाळासाहेब थोरातांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याविषयी अत्यंत असभ्य भाषेत व्यासपीठावरून बोलणं केलंय. व्यासपीठावरचं बोलणं आणि व्यक्तिगत बोलणं, व्यक्तिगत गप्पा, पारावरच्या गप्पा मारल्यासारख्या सवंग गप्पा त्यांनी व्यासपीठावरून मारल्या. त्याचा परिणाम व्हायचा तो झाला. याचा राजकीय फायदा घेण्यासाठी थोरात समर्थक मैदानात उतरले, जाळपोळ झाली, धिंगाणा झाला, या सगळ्या प्रतिक्रिया होत्या. लक्षात घ्या, भाजपवाले आपल्या विरुद्ध झालेल्या अन्यायाच्या, आपल्या विरुद्ध घडलेल्या घटनांच्या जशा स्वाभाविक प्रतिक्रिया असा दावा करतात, तसाच दावा इथे थोरात गट सुद्धा करू शकतो. आपल्या नेत्याच्या मुलीचा असभ्य भाषेत केलेला अपमान सहन न करण्याचा अधिकार थोरात समर्थकांना आहे. तसा हक्क विखेंना पोहोचत नाही. भाजपच्या संस्कृतीला बदनाम करण्याचं, डाग लावण्याचं काम सुजय विखे करत आहेत. सुजय विखेंची जी देहबोली आहे, भाषा आहे, ती कधीच समर्थनीय असू शकत नाही. जरा ऐका. तालुक्याच्या राजकन्या म्हणतात की माझ्या बापाला जर काही बोललं तर याद राखा, ताई, ओ ताई, मी तुमच्या वडिलांबद्दल काहीच बोललो नाही. ताई, ओ ताई, जरा ऐकायला शिका. वर्षानुवर्ष तुम्ही लोकांचे तोंड दाबून ठेवले, पण आज हा संगमनेर तालुका गप्प बसणार नाही. तुम्ही कानात जरी कापसाच्या बोळ्या घातल्या तरी हा आवाज तुमच्या घरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. ही परिवर्तनाची नांदी आहे. ऐकलत? सुजय विखे ज्या स्वरूपात ताई, ओ ताई असं करून बोलतात ना, ते लोकांना खटकतं. एखाद्या माणसाने सभ्यपणे वर्तन करावं आणि सभ्यपणानेच बोलावं अशी अपेक्षा असते. सुजय विखे भाजपात आलेत, सुजय विखे भाजपचे झालेत, भाजपनी त्यांना स्वीकारलं आहे. तसं भाजपचं कल्चर देखील सुजय विखेंनी स्वीकारणं आवश्यक आहे. म्हणून लोकसभा निवडणुकीत सुद्धा
सुजय विखेंच्या बाबत आम्ही काही विधानं केलेली होती. सुजय विखे किंवा विखे परिवार ज्या पक्षात जाईल त्याच पक्षातल्या माणसांना संपविण्याचं काम करतो. सुजय विखेंना जर राजकारणातला आदर्शच घ्यायचा असेल तर कोपरगावला जा आणि त्या माजी आमदार ताई आहेत त्यांच्याकडे जाऊन बघा त्या कसं वागल्यात. त्यांना उमेदवारी मिळाली नाही तेव्हा भाजपचं सरकार पुन्हा आणण्यासाठी आम्ही काम करू, कट्टर राजकीय विरोधकाचं काम करू असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. काळे कोल्हेंचा वाद जगाला परिचित आहे, पण तरीही आपल्याला तिकीट नाही मिळालं की सभ्यपणानं आपल्या नेत्याला भेटून आम्ही काम करू, आमचा पूर्ण परिवार काम करेल, विरोध करणार नाही असं म्हणणं ही त्यांनी घेतलेली भूमिका लक्षात घ्या. त्या सुद्धा संजीवताई सुद्धा आलेल्या नवीन आलेल्याच आहेत, 5 वर्षापूर्वी आल्या असतील, नवीन आलेल्याच आहेत. तुम्ही तसेच आलात, पण तुमची भाषा अडचणीची ठरतीये. विखे परिवार आतापर्यंत काँग्रेसमध्ये होता, त्यांनी काँग्रेसच्या लोकांची वाट लावली, तिथेही थोरातांच्या सोबत भांडण केलं. आता भाजपमध्ये आलाय, ते भाजपच्या लोकांसोबत सुद्धा भांडण करतायत. आणि या स्वरूपाची घाणेरडी भाषा कधीच सहन करणं शक्य नाही. विखेंचे हे तीखे बोल भाजपला अडचणीचे ठरतील, आणि खास करून तेव्हा जेव्हा एका स्त्रीविषयी आपण विधान करत असतो तेव्हा विखेंनी काळजी घ्यायला हवी. या अशा स्वरूपाच्या त्यांच्या किंवा त्यांच्या समर्थकांच्या विधानाचं कसंच समर्थन करता येणार नाही आणि कोणी करूही नये. भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी देखील एक बडा नेता म्हणून विखेंना पाठीशी घालण्याचा चंग बांधला असेल तर सावध व्हा, सावध. कारण अशीच माणसं तुमच्या पक्षाची प्रतिमा खराब करत असतात. लंकेंना खूप कमी समजलं. इंग्रजीत शपथ बोलता येईल का हा प्रश्न विचारला. इंग्रजी बोलणं म्हणजे फार अक्कलवान होणं असतं का? ज्याला इंग्रजी येते त्यालाच अक्कल असते आणि बाकीच्याला अक्कल नसते, असं काही धोरण आहे का? तसा विचार केला तर विखेंचे आजोबा आणि पंजोबा इंग्रजी बोलणारे होते का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पंजोबांचा, ज्याने सहकाराचं सगळं साम्राज्य उभा केलं, या सुजय विखेंची नाही ना. मग इंग्रजी बोलण्याचा एवढा बाऊ करून लंकेंना खिजवलं आणि त्याच लंकेने खासदार होऊन इंग्रजीत शपथ घेतली. इंग्रजी नीट वाचता आलं का नाही हा भाग वेगळा, पण खासदार झाले आणि इंग्रजीत शपथ घेतली हे विसरू नका. विखे सामान्य माणसांच्या इगोला हर्ट कराल ना तर तो असा वचपा काढत असतो. त्यामुळं त्या जयश्रीताईंच्या विषयात आपण केलेली विधानं, आपल्या समर्थकांनी केलेली विधानं कधीच समर्थनीय असू शकत नाहीत. आणि अशी सवंग कमरेखालची भाषा बोलून संगमनेरात विजयी होता येईल अशी अपेक्षा व्यक्त करू नका. नमस्कार.